सोरवाडा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या तारियेल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम हो सरे चरण संतांची हो सरे चरण संतांची हो सरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. हे दुःख भंजन मारुती नंदन. हे दुःख भंजन मारुती नंदन. सुन लो मेरी पुकार. पवन सुत बिनती बारंबार. पवन सुत बिनती बारंबार. हे दुःख भंजन मारुती नंदन. हे दुःख भंजन मारुती नंदन. सुन लो मेरी पुकार. पवन सुत बिनती बारंबार. पवन सुत बिनती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन करता निवडलेला अभंग संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन भाव व समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला. ढोंगे साधू संतांच्या विश्वभाषणांची धिंडवडे काढून धगधगीत वैराग्याची पताका समग्र विश्वामध्ये ज्यांनी फडकाविली. अंधश्रद्धेचे वाभाडे काढून श्रद्धा संस्कृतीचे धडे समग्र विश्वामध्ये ज्यांनी प्रदान केले. मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाणेने ज्यांनी उपदेश केला असे मराठी सारस्वताचे मुकुटमणी भागवत धर्माचे प्रणेते भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लड्डीवाळ भगवत भक्त सकल संतभूषण अनंत कृपाविभूषी देहू निवासी वैराग्य मूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा पुरुषार्थ प्रतिपादन करणारा अभंग दशग्रंथी ब्राह्मण वाघोली निवासी रामेश्वर भट्ट यांचा हा 4 चरणाचा तुकोबरायांचा पुरुषार्थ प्रतिपादन करणारा अभंग आज आपल्या समोर ते निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाचा शब्दशः सरळ अर्थ असा आहे की जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा अलौकिक पुरुषार्थ समाजाच्या समोर ठेवत असताना अभंगाच्या माध्यमातून रामेश्वर भट्ट वर्णन करतात. तुकोबराय धन्य आहेत, ते समर्थ आहेत, त्यांनी एक अलौकिक पुरुषार्थ या विश्वामध्ये स्थापित केला. कोणता पुरुषार्थ आहे? स्वतःचं नाव घेतल्याच्या नंतर काळाला सुद्धा भीती वाटावी,
यमदूत सुद्धा लांबून पळून जावेत एवढा अलौकिक असा दिव्य पुरुषार्थ तुकोबरायांनी केला. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. अजून काय पुरुषार्थ केला जगद्गुरू श्री संत तुकोबरायांनी? इतका अलौकिक पुरुषार्थ आहे की त्यांनी लिहिलेले अभंग साक्षात देवाला इंद्राणी मातेच्या डोहातून वरती काढून द्यावे लागले. जळी दगडासहित वह्या. जसा आपण लाह्या भाजतो त्या दगड खाली राहतो आणि लाह्या वरती येतात, वाळूमध्ये भाजवलेल्या लाह्या वरती येतात, त्या पद्धतीने दगड बांधून जे अभंग इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवले होते अनुष्ठानाने भगवंताने साक्षात वरती ते सगळे आणून जगद्गुरू तुकोबरायांच्या नाम समाजाच्या हातामध्ये प्रदत्त केले. एवढा दिव्य पुरुषार्थ ज्यांच्या जीवनामध्ये घडला. आणि मग त्यांचा स्वरूपाचं वर्णन करत असताना रामेश्वर भट्ट बोलतायत की म्हणे रामेश्वर भट्ट दुजा तुका विष्णू नाही दुजा. जगद्गुरू तुकोबराय आणि आशुतोष भक्तवत्सल भगवान विष्णू हे वेगळे नाहीत, एकच आहेत. आणि म्हणून स्वस्वरूपाने आलेले जगद्गुरू तुकोबराय अलौकिक केलेला दिव्य पुरुषार्थ, समर्थपणाने केलेला दिव्य पुरुषार्थ समाजाच्या हातामध्ये ठेवत आहे. म्हणून ते धन्य आहे. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. अभंगाचा सरळ भावार्थ आपल्यासमोर विदित केला. तुम्हा सर्वांना पाहिल्याच्या नंतर मी आलो तेव्हा 4च जण बसलेले होते, पण मला बोलायला सुरुवात करण्याच्या अगोदर मंडप गच्च भरला. निमगावचे माणसं फार हुशार आहेत. तुम्हा सर्वांना पाहिल्याच्या नंतर या वर्षीचा भव्य दिव्य नाम महोत्सव पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय हा कार्यक्रम भाग्य आहे आमचं. राम मंदिर झाल्याच्या नंतर पहिल्यांदा कीर्तन आहे. त्याच्या अगोदर 3 झालेत, पण राम मंदिर झाल्याच्या नंतर पहिल्यांदा आहे. असं वाटतंय साक्षात अयोध्येत हा सोहळा गाजतंय की काय. इतका सुंदर असा प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये, हनुमंतरांच्या दरबारामध्ये, रुक्मेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये हा भव्य दिव्य नाम महोत्सव संपन्न होतोय. पत्रिका फार वजनदार आहे या वर्षीची. वजन ठेवलं पत्रिका वजनदार येते असं मला एक जण बोललं कार्यकर्त्यामध्ये. माझा काही विषय नाही बरं का तसं. आणि म्हणून पुरुषार्थ प्रतिपादन करण्याच्या तुकोबरांनी ही कलशस्थानी परंपरा निघून ठेवली. सर्व संतांनी जगावं कसं हे ज्यांच्याकडे पाहिलं, जो आदर्श जगद्गुरू तुकोबरांनी वारकरी संप्रदायामध्ये प्रस्थापित केल्यानं मंदिराचं काम पूर्ण केलं, तसं आता आपल्याला पाठीमागे मंदिराचं काम करावं लागणार आहे. आता मी दर्शनाला गेलो ना आतमध्ये, त्यांनी मला बरोबर तिथं उभं राहून सांगितलं पांडुरंगाच्या दर्शनाला जा म्हटले. पाठीमागे पडद्यामुळं कधी कधी राहून जाते वाटते, पण आतमध्ये गेल्याच्या नंतर कौलाचं बांधकाम. आता सगळेच जर भगवंत आता 5 स्टार मंदिरामध्ये जायला लागलेत, तर आपल्याला पांडुरंगाला सुद्धा तितक्या भव्य दिव्य मंदिरामध्ये घेऊन जावं लागेल. त्याचा सुद्धा आपल्याला जीर्णोद्धार करावा लागेल. तुम्ही टाळ्या वाजवल्यात, पण कीर्तन होईपर्यंत जर कागदावरती आकडे आले तर मला थोडंसं आणखीन प्रेरणेने बोलता येईल. आणि 2025च्या आतमध्येच आपल्याला दडपण नाही ना आलं. वा, बंदच राहू दे, उलट ते छान वाटते. जगद्गुरू श्री संत तुकोबरायांचा हा 4 चरणाचा तुकोबरायांचं वर्णन करणारा हा 4 चरणाचा रामेश्वर भट्टांचा अभंग मी आपल्यासमोर ते निवडलेला आहे. तुकोबरायांची बीज संपन्न होऊन 30 तारखेला आपला महोत्सव सुरू झाला. 28 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपन्न झाली. उभ्या महाराष्ट्राने तिथीनुसार जयंती संपन्न केली. आणि 31 तारखेला परवा शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी संपन्न झाली. म्हणजे किती औचित्य आपल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सगळे पाहायला मिळतात. तुकोबरायांचा बीज, शिवाजी महाराजांची जयंती आणि एकनाथ महाराजांची नाथषष्ठी. वारकरी परंपरा किंवा आमचा महाराष्ट्रातील तरुण, भारत देशातला तरुण कसा असावा, ज्याला संध्याकाळी धरून गावात आणावा लागेल असा नसावा. तो कसा असावा? तो तरुण असा असावा की ज्याच्यामध्ये अर्धे शोभा असावेत, ज्यांच्यामध्ये अर्धे तुकोबा असावेत. केवळ शोभा पण नको आहेत आणि केवळ तुकोबा पण नको आहेत.
कारण आम्हामध्ये दोन्ही पण पाहिजे आता इथून पुढच्या काळामध्ये. अर्धे तुकोबा पाहिजेत आणि अर्धे शिवबा पाहिजेत. म्हणजेच तो भक्ती आणि शक्तीने नटलेला तरुण आम्हाला इथून पुढच्या पिढीला पाहणं अपेक्षित आहे. याकरता ही भागवत धर्म दिव्य परंपरा संतांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी या भागवत धर्म मंदिराचा पाया रोवला. त्या पायावरती नामदेव महाराजांनी घुमानपर्यंत तटबंदी घेऊन गेले. एकनाथ महाराजांनी खांब दिला, जगद्गुरू तुकोबरांनी कळस दिला आणि बहिणाबाईंनी पताका फडकाविली. वैराग्याची गुरुनिष्ठेची पताका आहे, वैराग्याचा कलश आहे, शांतीचा खांब आहे, नामाची तटबंदी आहे, ज्ञानाचा पाया आहे. माऊलींनी ज्ञानाचा पाया रोवला. नामदेव महाराजांनी नामाची तटबंदी तयार केली. शांतीचा खांब एकनाथ महाराजांनी 15व्या शतकात दिला. 16व्या शतकाच्या उत्तरार्धाला तुकोबरांनी वैराग्याचा कळस प्रस्थापित केला आणि गुरुनिष्ठेची पताका 17व्या शतकामध्ये बहिणाबाईंनी फडकाविली. 12व्या शतकात प्रारंभित झालेलं मंदिर 17व्या शतकात पूर्ण होतंय. एवढ्या प्रदीर्घ काळाने हे मंदिर पुढे चालतंय. मंदिराला प्रदीर्घता का लागते हे मला पण लक्षात यायला तयार नाही. माझ्या प्रभू रामचंद्रांना संस्थापित करण्याकरता प्राणप्रतिष्ठा त्यांना स्वतःच्या घरात घेऊन जाण्याकरता या भारतीयांना, इंडियन लोकांना म्हणत नाही मी, भारतीयांना म्हणतोय, 456 वर्ष लागले. 456 वर्ष. खंत वाटते. मंदिर झालं याचा तर आनंद आहे आपल्याला. काय अमेरिकेमध्ये सुद्धा त्याची भव्य दिव्य मिरवणूक निघाली. इतिहास झाला 84. शेकंद या सनातन परंपरेने सांभाळे. हिंदू राष्ट्राने 84 शेकंदाचा अभिजात मुहूर्त सांभाळा, विश्वक्रांती करून टाकली आणि भारताची शान समग्र राष्ट्रामध्ये तेजस्वितेने फडकवल्या गेली. ही भगवी पताका तेजस्वितेने जगाच्या समोर ती आली आणि आज सगळ्या राष्ट्रांना कळून चुकलंय, जर योग्य दिशेने सहिष्णुतेने शांतीने जर आपल्याला पुढे जायचं असेल तर भारतीय संस्कृतीला आत्मसात केल्याशिवाय जगात कोणालाच ऑप्शन नाही. एवढी दिव्य तेजस्वी ही भारतीय परंपरा या अविरतपणे कार्य करते आणि म्हणून त्या परंपरेचा उद्घोष गेली अनेक वर्षापासून आपण या धर्ममंडपामध्ये करत आहात. इथं आल्याच्या नंतर मला समाधान, खूप छान वाटतं की प्रत्येक वेळेस येतोय त्यावेळेस काहीतरी एक नवीन ऊर्जा मला इथं पाहायला मिळते. हनुमंतरायाला रोकडेश्वर असं बोलल्या जाते आणि नवसाचे हनुमंतराय आहेत, तेलाचे हनुमंतराय आहेत, नवसाचे हनुमंतराय आहेत, शेंदुराचे हनुमंतराय आम्ही सगळीकडे पाहतो. पण तेल समर्पित करून नवसाला इतकं जागृत एनर्जी आहे आतमध्ये. आणि म्हणून मी सांगितलं आमचा तरुण अर्धा शिवबा आणि अर्धा तुकोबा, म्हणजे अर्ध्या शक्ती आणि अर्धी भक्ती. भक्तीही पाहिजे आणि शक्तीही पाहिजे. नाही तर आज आम्ही जिममध्ये जातोय, शक्ती संपादित करतोय, मुलं गुरुकुलमध्ये येत आहेत, भक्ती संपादित करतायत. ज्यावेळेस हरिपाठ करून मुलं सकाळी जिम करतील आणि संध्याकाळी हरिपाठ करतील असा तरुण आम्हाला अपेक्षित आहे, जो मला आता पाठीमागे पाहायला दिसतोय. एकही मुलगा या टाळकऱ्यामध्ये बाहेरच्या गावावरून नाही. शिवाजी महाराज बरोबर बोलतोय ना मी, सतीश महाराज बरोबर बोलतोय, ऋषिकेश महाराज बरोबर बोलतोय, विठ्ठल महाराज. खरोखर एक निष्ठावंत वारकरी आणि प्रचंड पाठा असलेलं व्यक्तिमत्व गुळवंत सोडून विठ्ठल महाराज, आपलं पंढरीने महाराज. हे विठ्ठल महाराज इकडे बसलेत. तसं वडिलांच्या अगोदर नाव यायला लागले तुमचं, वडिलांना मागे सरकायला लागले तुम्ही. आता तब्येत फार छान झाली विठ्ठल महाराजांची. मयूर महाराजांचं तर ते मयूर शब्दाचा अर्थ आहे, मयूर माहिती आहे तुम्हाला कोण? मोर. तो किती प्रसन्न आणि आनंदी असतो. मयूर महाराजांचा कायम चेहऱ्यावरती हास्य आहे आणि तितकाच गोड मृदुंग वाजतोय. वा, हे पण गावातलंच भूषण आहे. इकडून ही सगळी टाळकरी मुलं तुम्ही उपस्थित केलेत, ही सगळी बाहेरच्या गावावरून आणलीत का? गुळवंतवरून? मग सगळे गावातले आहेत. आणि गाण्याकरता आमचे हरिभक्तपरायण चिंतामण महाराज सानप, हरिभक्तपरायण विजय महाराज काळे आणि माझ्या समवेत दराडे शास्त्री महाराज आलेत. मला आज नवीन गायक मिळाले. मला माहिती नव्हतं खरं. सतीश महाराज तुमचं गाव हे आहे? हेच गाव. हेच आहे का? एवढ्या दिवस कुठं होते तुम्ही? नाशिक. हां, नाशिक. राहायला नाशिकला आहेत. क्या बात. काय गोड आवाज आहे आणि व्यक्तिमत्व पण तसंच शिवरायांसारखं. देवांश कुठं आहे?
क्या बात आहे. मला प्रॅक्टिकल पाहायला मिळाले. अर्धे तुकोबा अर्धे शिवा. बरोबर आहे दोन्ही. त्यांनी जर ड्रेस घातला तर ते शिवाजी महाराजांसारखे शोभून दिसतील. किरण महाराज, आज तुम्हाला मुंबईमध्ये आमंत्रण आहे. बॉम्बे सेंटरला मोठा सप्ताह आहे. तिथं विनय करू म्हणून किरण महाराजांना सन्मानित करून तिकडे बोलवलंय. बोधेगावला माझे मित्र इलग महाराज शास्त्री यांचा मोठा कार्यक्रम आहे. गुढीपाडव्याला मला वाटतंय त्यांना तिकडे सुद्धा आमंत्रण आहे. येऊ दे. अरे अहो बसू दे त्याला का बरं हे करताय. ते पब्लिकमध्ये बसल्या. ओ मावशी खाली बसा. तिकडे नाही एक उतर, तुम्ही खाली बसा. बस शांत बसा. हां बसा. तुम्ही बोलून घेतलं ना, मग मी बोलायला सुरुवात करतो. मोठं संमेलन भरलं. 8 आश्चर्य तर आपण 7 आश्चर्य तर नेहमी बघतोय. म्हटलं 8वं आश्चर्य काय आहे बाळासाहेबजी? 8वं आश्चर्य विचारलं. एक इतका हुशार होता तुमच्यासारखा, त्यांनी एका चिठ्ठीवर लिहिलं. 2 महिला एकत्र आल्या आणि शांत बसल्या. त्यांनी ती चिठ्ठी ज्याचे नाव होतं त्याला सिलेक्ट करून टाकलं की याने खरोखर 8वं आश्चर्य सांगितलं. माता भगिनी नाही लक्षात आलं? माता भगिनी पुन्हा सांगू का दृष्टांत? सनातन दिव्य परंपरेचा उद्घोष हजारो वर्षापासून या भूमीमध्ये अविरतपणे गाजतोय, तेजस्वीने ते झळकतोय. त्याकरता हजारो संतांनी अविरतपणे व्यवस्थित पद्धतीने आचरण करून जगाच्या समोर ही दिव्य परंपरा ठेवली. भागवत धर्म दिव्य परंपरा ठेवली. ज्ञानोबा तुकोबा नाम भक्ती आणि शक्ती. शिवबा आणि तुकोबा हा आपला मुख्य विषय होता. भक्ती आणि शक्ती तरुणामध्ये नांदावी. भक्ती आणि शक्ती तरुणामध्ये नांदणं अत्यंत महत्त्वाचं जरी असलं तरी त्याच्याबरोबर शांती असावी म्हणून शिवजयंती बीज आणि पुढे एकनाथ षष्ठी आली. त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी जरी असल्या तर तो आतून इतका शांत असावा की ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर सुद्धा एखाद्याला त्याच्या जीवनाचा हेवा वाटावा इतका पुरुषार्थी जीवन त्याचं असावं. विठ्ठल मनुष्य जीवनामध्ये शोभतोय तो पुरुषार्थाने शोभतोय. कोणतीही व्यक्ती कोणत्या क्षेत्रामध्ये तेजस्वीतेने कार्य करते ते त्याच्या पुरुषार्थावरती अवलंबून असतं. ज्ञानोबरांचा पुरुषार्थ हजारो वर्षापासून या भूमीमध्ये अविरतपणे आपण ऐकत आलेलो आहोत. काय पुरुषार्थ केला माऊली ज्ञानोबरांनी? जगाच्या समोर ते भगवद्गीतेचं दिव्य तत्वज्ञान दिलं. भगवद्गीता काय सामान्य ग्रंथ नाही. युरोपने कोर्समध्ये ॲड केली, आपण कोर्टमध्ये ठेवली, तिकडून काढायचंय आणि कोर्समध्ये ॲड करायचं. एवढी दिव्यता भगवद्गीतेमध्ये नांदते. त्या भगवद्गीतेचा अलौकिक असं दिव्य तत्वज्ञान जनसामान्यांकरता मराठी भाषेमध्ये प्राकृत भाषेमध्ये ज्ञानोबरांनी लिहिलं आणि त्या शब्दामध्ये विलक्षण एनर्जी देऊन ठेवली. ज्ञानेश्वरी लिहिली. अलौकिक असं तत्वज्ञान जगाच्या समोर ती दिलं. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत अनुभव नावाचा दिव्य ग्रंथ लिहिला, जो आज आम्हाला स्वाभिमानाने सांगायला छान वाटतंय. पहिलं आमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला घेताना थोडासा संकोच वाटत होता. आज त्या जिल्ह्याचं नाव बदललं आणि अहिल्यानगर हे नाव संस्थापित झालं. स्वाभिमान वाटला आज ते नाव घेण्याकरता. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये ब्राह्मणी म्हणून गाव आहे. नेवास्याकडून ज्ञानेश्वरी कंप्लीट करून येताना स्वतःचा अनुभव लिहा. तोपर्यंत मी प्रवरेकडून स्नान करून येते हे निवृत्तीनाथांनी सांगितलं. प्रवरेवरून स्नान करून येईपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या शब्द अलौकिक 10 प्रकरणामध्ये गुंफले, 800 ओव्या ज्या प्रकरणामध्ये गुंफल्या ते 10 प्रकरण शिवशक्तीपासून अगदी शेवटच्या प्रकरणापर्यंत अमृत अनुभव. अमृत शब्दाचा अर्थ आहे जो अनुभव कधी मृत होत नाही त्याला अमृत असा. आणि अशा अमृत ब्रह्मतत्वाचा जो अनुभव आहे तो अमृत अनुभव शब्द लिहिले. प्रसंग माऊलींच्या काळामधला ग्रंथ लिहून कंप्लीट झाला. या पाठीमागे 80 वर्षापूर्वीची गोष्ट तुमच्यासमोर ते ठेवतो. साऊथकडे जर आपण कधी गेलात तर तिकडे
तामिळनाडूकडे रमण महर्षी यांचं नाव प्रचंड मोठं आहे. रमण महर्षी म्हणजे इनलाइटेड पुरुषामध्ये सध्या देश विदेशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांचा भक्त परिवार आहे आणि युरोपचे सगळ्यात जास्त शिष्य परिवार ज्यांना लाभला. स्वामी विवेकानंदाने शिकागोच्या तत्वज्ञान परिषदेमध्ये भारतीय हिंदू धर्माचं अविरत असं दिव्य तत्वज्ञान जगाच्या समोर ती प्रतिपादित केलं. अमेरिकेचे लाखो लोक स्वामी विवेकानंदांचे भक्त झाले. भगवद्गीतेच्या माध्यमातून दिव्य तत्वज्ञान त्यांच्या समोर ती मांडलं. युरोपचे सगळे लोक आज रमण महर्षींकडे आकर्षित आहेत. 80 वर्षापूर्वीची गोष्ट. रमण महर्षी 17व्या वर्षी पोहोचणं माहिती आहे ना, 17व्या वर्षी पोहोचल्याच्या नंतर 17व्या वर्षी पोहोचले. जनरली एकदा का व्यक्ती पोहोचली ताबडतोब देह ठेवून देते. ती काही जास्त देहामध्ये अडकत नाही. का झाकले घटीचा दिवा नेने काय झाले केदवे, या रीती जो पांडवा देह ठेवी ताबडतोब तो देह ठेवला जातो. एकदा का चक्र छेदन झालं पोहोचल्याच्या नंतर हे शरीर नको वाटतं, पोहोचल्या जातं. म्हणून 17व्या वर्षी पोहोचल्याच्या नंतर रमण महर्षींना देह ठेवायचा आहे. पण एक शंका मनामध्ये राहिली की आपण ज्या सृष्टीमध्ये अविरतपणे कार्य करतोय ती सृष्टी शिव आणि शक्ती यांचं समावेशन आहे. शिव आणि शक्ती दोन्ही एकत्र कसे नांदतायत, शिव आणि शक्ती दोन्ही एका पद्धतीने कसे एकत्र गुंफल्या जात आहे. इथं प्रकृती आणि पुरुषाचा खेळ कसा चालतोय, अर्ध शिवतत्व आहे अर्ध शक्ती तत्व आहे. हे सगळं सृष्टीमध्ये कसं दिव्यतेने चालतंय, शिव आणि शक्तीचं समावेशन कसं आहे हे पाहण्याकरता एवढी एक शंका मनामध्ये होती. 80 वर्षाचा वय, 70 वर्ष वय झालं तरी देह ठेवायला तयार नाहीत. एक शंकेकरता मला पुन्हा जन्माला यावं लागेल, काय केलं पाहिजे. म्हणून रमण महर्षी थांबलेले होते, प्रसंगाची वाट पाहत होते. झाला काय प्रसंग, पुण्यामधून प्रभावती ताई आणि भाऊराव आठवले हे दोघे जण त्यांचे शिष्य होते, भेटण्याकरता गेले. प्रभावती ताई भजन अविरतपणे गोड गाणाऱ्या होत्या, सुंदर भजन गाणाऱ्या होत्या. माऊली ज्ञानोबरायांचा वरती प्रचंड निष्ठा होती. माऊलींचे ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथ्यातले अभंग त्यांच्या कंठस्थ होते. तिथं गेल्याच्या नंतर सत्संग भरलेला आहे. त्या सत्संगामध्ये प्रभावती ताईंनी 2 अभंग गाऊन दाखवले. पहिलं तो गे काऊ कोकत आहे हा अभंग गायला. काऊ शब्दाचा कावळा अर्थ आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना कावळा प्रचंड आवडतो. कावळा का आवडतो हे माऊलीलाच माहीत. म्हणून आपल्याकडे काकडा शब्द अविरतपणे आहे. मग काकडा याच्यामध्ये हा मूळ शब्द जसं आपण शेज आरती म्हणतो तर ते शेते क्रियापद आहे. झोपणे असा अर्थ होतो. पण काकड्यामध्ये उठणे असं कुठं आहे, नाही ना. मग तिथं काकडा डा उड्डीयते हे क्रियापद आहे. उड्डीयते म्हणजे उडणे, उठणे नाही उडणे असं क्रियापद आहे. मग काकडा शब्दाचा अर्थ काय होतो तर काकडा शब्दाचा अर्थ आहे माऊलींचा कावळा प्रचंड आवडीचा आहे. मग काक म्हणजे कावळा, काकह आकारांत पुल्लिंगी शब्द आहे. काकह म्हणजे कावळा आणि उड्डीयते क्रियापद आहे. काकह उड्डीयते यस्मिन काले सह काकडा. कावळा ज्या टायमाला उडतो त्या टायमाला केलेली आरती म्हणजे काकड आरती असा काकडा शब्दाचा अर्थ आहे. काकडा म्हणजे कावळा माऊलींचा आवडता आहे. त्यांनी पहिलं तो गे काऊ हा अभंग गायला आणि रुनु झुनू रे भ्रमरा हा अभंग गायला. भ्रमरा म्हणजे जीव. तू रुनु झुनू रे भ्रमरा. हळूहळू हळू तू मूलाधार स्वादिष्टान चक्र छेदन करत करत सहस्रचा चक्रापर्यंत ये. सांडी तू अवगुणी काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे अवगुण तू सांडी रे भ्रमरा. अभंग त्यांच्या लक्षात आले. रमण महर्षी तेजस्वी होते. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर ताडकन उभा राहिले की ही बाई 2 अभंग गाते. त्यांनी विचारलं हे गीत कोणाचं आहे, अभंग आहे म्हणता आलं नाही, गीत कोणाचे आहेत. त्यांनी सांगितलं हे माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग आहेत. ते म्हटले ज्ञानेश्वर महाराजांचं काही संस्कृतचं लिखाण आहे का मला पाहिजे. प्रभावती त्यांच्या लक्षात आलं नाही की माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभवामध्ये सुरुवातीचे 5 श्लोक संस्कृतमध्ये आहेत. प्रभावती ताईने नाही म्हणून सांगितलं. रूमवरती आले मग लक्षात आलं की माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभवामध्ये सुरुवातीचे 5 श्लोक संस्कृत भाषेमध्ये आहेत. ताबडतोब ते संस्कृतचे श्लोक एका कागदावरती लिहिले. धावत पळत गेल्या रमण महर्षींच्या समोर ते कागद ठेवले आणि सांगितलं माझ्याकडून लक्षात आलं नव्हतं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या अनुभव लिहिणारा दिव्य ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये सुरुवातीला हे 5 श्लोक संस्कृत भाषेमध्ये लिहिलेत. तुम्ही ते पाहू शकतात. रमण महर्षींनी ते 5 श्लोक पाहिल्याच्या नंतर पहिला श्लोक वाचला. माझा आवाज येतोय ना पाठीमागे,
नसेल येत तर बिनधास्त वरती हात करा, मग मी ॲडजस्ट करतो. मग तुम्ही वरती हात आवाज येत नाही म्हणून केलाय का येतोय म्हणून केलाय? आता गोंधळ झाला, थांबा बरं का, आता मी व्यवस्थित करून घेतो. आवाज येत नसेल तर वरती हात करा. कोणाचाच हात वरती आला नाही म्हणजे आवाज येतोय. आवाज जर व्यवस्थित येत असेल तर आता वरती हात करा बरं मागची मंडळी. हा येतोय. ओके, म्हणजे तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात. पहिला श्लोक त्यांनी वाचला अमृतानुभवातला. ऐका, ज्यांना ज्ञानोबराय माहिती नाहीत, ज्यांची फिलॉसॉफी माहिती नाही, शब्द कानाला गोड लागलेत, मराठी भाषेतला शब्द आहेत पहिले तो की काऊ कोकदा आहे, आणि संस्कृतचं लिखाण मागून घेतलं आणि संस्कृतचा श्लोक वाचतायत. ऐका, यदाक्षरम मनाख्येयम आनंदम अजमव्ययम श्रीमन निवृत्तीनाथे ते ख्यातम दैवतम आश्रये. पहिला श्लोक वाचला. गुरुरित्या खेळालोके साक्षात विद्या ही शांकरी जे ते ज्ञानमस्तश्चै दयाद्रय निरंतरम. दुसरा श्लोक वाचला आणि तिसऱ्या श्लोकावरती ज्यावेळेस रमण महर्षी आले आणि शंका होती त्यांची, देह ठेवत नव्हते की शिव आणि शक्ती एकत्रित कसं नांदतायत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी तिसऱ्या श्लोकामध्ये लिहिलं होतं, सार्धम केनच कस्यार्धम. सार्धम केनच कस्यार्धम, कोण कोणामध्ये अर्ध आहे. सार्धम केनच कस्यार्धम शिवयोहो समरूपिनोहो ज्ञातुम न शक्यते लग्नम. मला ते जाणता येत नाही. माऊली म्हणताय ज्ञातुम न शक्यते लग्नम म्हणजे एकत्रित येणं. लग्न शब्द माऊलीने तेव्हा वापरलेला आहे. ज्ञातुम न शक्यते लग्नम इति द्वैतच्छलान्मोह. हा द्वैताचा छल आहे, हे आमच्यासारख्या योग्यांना सुद्धा संतांना सुद्धा ज्ञात होऊ शकत नाही. तुम्ही कशा करता देह ठेवला नाही आतापर्यंत, हे द्वैत छल आहे, त्याच्या भानगडीत पडू नका. लक्षामध्ये आलं की माऊलींच्या शब्दामध्ये काय ताकद आहे. ज्या शंकेच्या समाधानाकरता आपण थांबलो होतो, ती शंका केवढ्या विलक्षणतेने एक श्लोक वाचल्याच्या नंतर लक्षात आलं की ताडकन उभा राहिले आणि विचारलं प्रभावती ताईंना, तुम्ही कुठून आलायत? माऊली कुठे आहेत? ते म्हटले आम्ही पुण्यावरून आलोयत. माऊली कुठे आहेत? आमच्यापासून 16 मैल माऊली ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे. ते म्हटले मग गो सरेंडर डिअर, तुम्ही माझ्याकडे का आलायत? माऊलींना शरण जा. काय दिव्यता आहे माझ्या ज्ञानोबरायांच्या शब्दामध्ये. असं सांगतात ती प्रभावती ताई आणि भाऊराव आठवले शेवटपर्यंत आळंदीमध्ये राहिले आणि आळंदीमध्येच त्यांनी देह ठेवला. ही ज्ञानोबरायांच्या शब्दातली ताकद दिव्य आहे. एवढा त्रास माऊलींना आळंदीमध्ये झाला तरी देखील ज्यांनी त्रास दिला माऊलींना, कधीच कोणाबद्दल ब्रश शब्दाने न बोलता दिव्य पुरुषार्थ करून दाखवला. ज्ञानेश्वरी जगाच्या हातामध्ये दिली, वाङ्मयीन तत्वज्ञान जगाच्या समोर हातामध्ये दिलं आणि त्या वाङ्मयाचा स्टडी करून, त्या वाङ्मयाचे पारायण करून, त्या वाङ्मयाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माऊलींना ग्रेट संत मानून, माऊलीच आपले गुरु आहेत हे समजून ज्यांनी अविरतपणे साधना केली, ते जगद्गुरु श्री संत तुकोबाराय. किती कनेक्शन गोड आहे माऊलींचं आणि तुकोबरायचं, किती पुरुषार्थ गोड आहे माऊलींचा आणि तुकोबरायांचा. माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतायत, तुम्ही पाहुणा फक्त हरीला करायचे. शांती दया हरी शिकर शांती दया पाहुणा आणि पुढे काय हरी शिकर हरी करी. हरीला जर तुम्ही पाहुणा केला नाही तर काय होईल? यमाचा पाहुणा हरी होय होय यमाचा पाहुणा अरे प्राणी होय यमाचा पाहुणा. प्राणी होय यमाचा पाहुणा. हरी विन जन्म नरकाची पैजाना. हरी विना नरकाची पैजाना. यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा. प्राणी होय यमाचा पाहुणा. प्राणी होय यमाचा पाहुणा. देवाला जर आपण पाहुणा बनवलं नाही तर यमाचा पाहुणा निश्चित होऊ. ही गोष्ट माऊलींनी त्यांच्या काळामध्ये सांगितली आणि ते तुकोबराय त्यांचा स्टडी करत होते, अभ्यास करत होते, पुरुषार्थ जीवन जगत होते. आणि म्हणून माऊलींचा पुरुषार्थ पुढे घेऊन जात असताना तुकोबरायांनी देवाला पाहुणा केलं आणि साक्षात देव पाहुण्याच्या रूपाने घरामध्ये आले.
पाहुणे घराशी वा आजी आले ऋषिकेशी पाहुणे घराशी पाहुणे घरासे पाहुणे घरासे आजी आले ऋषिकेशी पाहुणे घराचे काय करू उपचार साक्षात देव घरी आलेत पाहुणे घरासे आजी आले ऋषिकेश कनेक्शन पा शांतीदया पाहुणा हरी करी देवाला पाहुणा करा तुकोबराय म्हटले पाहुणे घराशी आणि जर नाही पाहुणे केले तर यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा होणं अपुरुषार्थ आहे आणि देवाला पाहुणा करणं पुरुषार्थ आहे भंडारा भामचंद्र डोंगरावरती जगद्गुरु तुकोबराने अविरत साधना केली आणि त्या दिव्य साधनेचा उत्कर्ष जीवनामध्ये साध्य झाला भगवंताचं दर्शन झालं आणि मग दर्शन झाल्याच्या नंतर रामेश्वर भट्टासारख्या दशग्रंथी ब्राह्मण परिवारात जन्माला आलेल्या व्यक्तीचं मत परिवर्तित केलं आणि मग तुकोबरायांचा त्यांना अधिकार कळाला तुकोबरायांच्या जीवनावरती काहीतरी लिखाण करावं आणि मग तुकोबरायांचा पुरुषार्थ त्यांनी साध्य केला काय पुरुषार्थ केला तुकोबरायांनी अहो ज्यांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की यमाला सुद्धा भीती वाटावी हा त्यांचा अलौकिक पुरुषार्थ आहे अभंगाचा पहिला चरण. तुकाराम 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 हो तुकाराम 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 आ तुकाराम 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 हो तुकाराम 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 हो तुकाराम तुकाराम आ तुकाराम तुकाराम आ तुकाराम तुकाराम हो तुकाराम तुकाराम नाम घेता कापे मना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या नावामध्ये एवढी विलक्षणता आहे त्यांचं नाव घेतल्याच्या नंतर यमाला सुद्धा कंप सुटावा एवढा अधिकार माझ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या नावामध्ये आहे विश्वंभर बाबा स्वप्नामध्ये पांडुरंग येऊन सांगतायत वृक्षाखाली आंब्याच्या वृक्षाखाली मी आहे मला घेऊन संस्थापित करा जगद्गुरु तुकोबरायांच्या पूर्वज विश्वंभर बाबांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती काढली संस्थापित केली आज देहूमध्ये जी पांडुरंगाची आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे 200 वर्ष अगोदर जगद्गुरु तुकोबरायांनी अमराईतून भगवंताला काढलं विश्वंभर बाबांचे चिरंजीव हरी आणि मुकुंदा हरीचा मुलगा पदाजी पदाजीचा विठोबा शंकर शंकरचा कान्हाला बेल्होबा आणि बेल्होबा आणि कनकाईला जगद्गुरु तुकोबराय होत आहेत माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं दिव्य तत्वज्ञान सुंदर पद्धतीने आचरण करून दाखवून स्वतःच्या नावाचा सुद्धा उद्घोष जगाच्या समोर ते मांडला एवढा दिव्य पुरुषार्थ जगद्गुरु श्री संत तुकोबरायाने केला
आणि चलता चलता आपला एवढं दिव्य तत्वज्ञान जगाच्या हातावरती दिलं. त्या नावामध्ये एवढी विलक्षणता आहे की यम सुद्धा कापतायत. नावात एवढी ताकद आहे, यम सुद्धा कापतायत. केवढा पुरुषार्थ आहे. नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुकोबा तुकाराम नाम घेता कापे यम. तुकोबर आहे, त्यांचं नाव घेतलं तर यम कापतोय. म्हणजे यम आपल्या जवळती येऊ शकत नाहीत, एवढा त्यांच्या नावामध्ये विलक्षणता आहे. काळावरती विजय हा संतांचा मुख्य तत्वज्ञानातला त्यांचा मुख्य गाभा आहे की काळावरती विजय मिळवतात. या अभंगाला न्याय देत असताना, पहिल्या चरणावरती विवेचन करत असताना अजून मला एक दृष्टांत तुमच्या समोरती ठेवू द्या. राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा पत्रिकेमध्ये सुंदर असा फोटो तुम्ही पत्रिकेमध्ये टाकलेला आहे. ब्रह्मलीन मोहनानंद गिरीजी महाराज, मला वाटते सध्या 1008 महामंडलेश्वर अभेदानंद गिरीजी सगळं तो आश्रम पाहत आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये आहे ना आश्रम? बदलापूर. बदलापूरच्या तिथं आहे. गाव कोणतं आहे ते? बदलापूर. मांजरी. बदलापूर. मांजारी. बदलापूरच. अच्छा, फार सुंदर. म्हणजे माझे गुरु अद्वैत वेदांत भास्कर गुरु जंगले महाराज शास्त्रीजी आश्रमावरती नेहमी कीर्तन करायचे. स्वामीजी असताना त्यांनी खूप सुंदर कीर्तन केलं. महाराज इथं आलेले आहेत ना. वा वा, ऋषिकेश महाराजांच्या वडिलांच्या कार्यक्रमाच्याच अनुषंगाने आले होते. आता डोंगरगणला फार मोठा महोत्सव संपन्न झाला, अमृत महोत्सव महाराजांचा. किती विलक्षणतेने हा आपला महोत्सव पुढे चाललेला आहे. भगवान बाबांच्या कार्याचा गौरव लक्षामध्ये घ्या. संत काळावरती विजय मिळवतात. ईट गाव आहे केस तालुक्यामध्ये. केस तालुक्यामध्ये ईट गाव आहे. ईट नावाचं गाव आहे. त्या गावातील गुलाब महाराज देशमुख म्हणून संन्यासी वृत्ती धारण केलेले विद्यार्थी खूप सुंदर पद्धतीने त्यांनी गावाकडे तपश्चर्या केली. पुढे आळंदीला सगळं शिक्षण करून काशीसारख्या ठिकाणी पुढे पंडित पदवी घेण्याकरता गेले. काशीला गेले, पंडित पदवी घ्यायची आणि म्हणून पुढचा अभ्यास करायचा म्हणून काशीला गेलेले आहेत. ऐका प्रसंग किती सुंदर आहे. परीक्षा थोड्या दिवसावरती आलेली आहे आणि ज्या आखाड्यामध्ये हे गुलाब महाराज राहत आहेत त्या आखाड्यातल्या काही तज्ञ ज्योतिषांनी सांगितलं, तुमची पत्रिका पाहिल्याच्या नंतर म्हटले 1 महिन्यानंतर सोमवारच्या दिवशी दुपारी 12 वाजता तुमचा मृत्यूयोग आहे. तुम्हाला आखाडा खाली करावा लागेल. जर तुमचा इथं मृत्यू झाला, तरुण आहात, लांब आहेत, फोनची व्यवस्था नाही, जर तुमच्या घरच्याला उत्तर देण्याचा प्रसंग आला तर आम्ही काय द्यायचं, काही आक्षेप येऊ शकतो. तुम्ही आश्रम खाली करणे, आपल्या घरी निघून जाणे. 1 महिन्यानंतर जर सोमवार येणार आहे, दुपारी 12 वाजता तुमचा मृत्यूयोग आहे. गुलाब महाराज लटलट लटलट कापायला लागले. महाराज मृत्यू शब्द पचवणारा माणूस संत सोडून माणूस जन्माला यायचा आहे. माझा मृत्यू कळाल्याच्या नंतर, बरं सांगणारे काय सामान्य होते काय? काशीतले प्रकांड विद्वान होते. ज्योतिषशास्त्र काय असं आहे का हो? समोर मुळे गुरुजी बसलेले आहेत. ज्योतिषशास्त्र काय आयरगैऱ्याने तयार केलेलं आहे का? ऋषीमुनींनी. ज्योतिषशास्त्रामध्ये स्थापत्यशास्त्र पण आहे, खगोलशास्त्र पण आहे. काय ग्रेट सिद्धांत आहे. तुम्ही UPSC केली की MPSC? MPSC केली. MPSCच्या माध्यमातून गरकळ महाराज तुम्ही काय केली? UPSC केली की MPSC? तुम्ही दोघांना भारी आहे, तेवढी सुंदर हार्मोनियम वाजवत आहेत. वा. गरकळच नाव आहे सानप महाराज. हां, सानप. एवढी गोड हार्मोनियम वाजवत आहेत. UPSC MPSCला भारी आहे.
वा, सिस्टीम एवढी मोठी, बापरे. किती माईक लागू शकतात? 32 64 माईक लावू शकतायत, व्होल्टेज जर व्यवस्थित असेल तर. इथं धाडस करू नका, व्होल्टेज कमी दिसते. वा, सिस्टीम फार सुंदर आहे. म्हणजे मला आज खरोखर या धर्ममंडपात आल्याच्या नंतर, मी इथलं 4थं कीर्तन आहे माझं. संजू सानप पोलीस त्यांच्या मुलाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने येणं झालं. पण सिस्टीम सगळ्याच वेळेस छान लागली होती. मुंडे साहेबांच्या तर 2 पुण्यस्मरणाला येण्याचा प्रसंग आशादान फाउंडेशन आणि रोकडेश्वर क्लासमेट बॅच क्रमांक 1995, बरोबर ना सर? बाळासाहेब सर, 1995. हे तुमचे नाना सर कुठं बसले? एवढी सुंदर बॅच. पण आज जरा सिस्टीम फार सुंदर लागली, मला समाधान वाटते. क्या बात. आणि त्यांनी पाठीमागून हात केलेत, म्हणजे मी आता 11 वाजेपर्यंत तुम्हाला सोडणार. सभापती साहेब टेन्शन घेऊ नका, वेळेत सोडणार आहे. आणि आपले भीमरावजी कुठे गेले? इकडे बसलेत. वा 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 वा, किती दिव्यतेने भगवान बाबांचं चरित्र लक्षामध्ये घ्या. मृत्यू आवडणारी व्यक्ती समाजामध्ये नाही. आणि या अनुषंगाने ज्योतिषशास्त्राने निर्वाळ दिला होता. आता मला इथं शनी महाराजांचं मंदिर आहे. पुन्हा आपल्याला ईटकडे जायचंय बरं का, गुलाबराव महाराज देशमुखांकडे. गुलाबराव महाराज खालकर यांच्या प्रेरणेने कार्यक्रम सुरू आहे. गुलाबराव महाराज देशमुख ईटचे मृत्यू कळालाय, ज्योतिषशास्त्राने निर्वाळ दिलाय. ज्योतिषशास्त्र फार ग्रेट आहे. मला एक संदर्भ मी नेहमी ठेवू द्या. पुन्हा इथं तरुण वर्ग जास्त बसलेला आहे. नासाला विचारा चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी आहे. सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आला, चंद्रग्रहण आणि पृथ्वी, आणि सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी आली, सूर्यग्रहण. लक्षामध्ये घ्या, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण नासाला विचारा. 8 दिवस अगोदर करोडो खरब रुपये खर्च करून सॅटेलाइटच्या माध्यमातून नासाला पाहावं लागतं. 1 वर्ष अगोदर सांगता येत नाही. लक्षात घ्या जरा, सनातन परंपरेतल्या हिंदू धर्म लोकांनी ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ज्यांना तुम्ही डोक्यावरती घेतलंय सायन्सच्या बाबतीत, त्यांची परिस्थिती पहा. आणि केवळ 85 रुपयाचं पंचांग नावाचं पुस्तक तुमच्या हातामध्ये आहे. त्या ग्रंथाची अवस्था भारत देशामध्ये पहा. नासाला 1 वर्ष अगोदर सांगता येत नाही. अरबो खरब रुपये खर्च करून 8 दिवस अगोदर नासा चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण सांगते. नासाने सांगितलेला ग्रहणाचा टाइम, नासाने सांगितलेल्या ग्रहणाचा मध्यकाळ, नासाने सांगितलेल्या ग्रहणाचा मोक्ष काळ, ऑलरेडी परफेक्ट तोच टाइम, तोच ग्रहणाचा ॲक्युरेट टाइम 1 वर्ष अगोदर केवळ 50 रुपयाच्या कॅलेंडरमध्ये लिहून ठेवणारा विश्वातला सगळ्यात ग्रेट धर्म कोणता असेल तर माझा वैदिक सत्य सनातन हिंदू धर्म हा विश्वातला सगळ्यात ग्रेट आणि तेजस्वी धर्म आहे. तुम्ही एवढ्या जोरदार टाळ्या वाजवल्या त्यामुळे किती ग्रेट आणि तेजस्वी ही गोष्ट माझ्या लक्षात आली. सावध व्हा, जरा जागे व्हा. त्या 2 माणसांनी काही विकत घेतलं का काय? त्या 2 माणसांनी म्हणजे कोणत्या? हे पण मी सांगायचं का? हा, विकत घेतलं का काय त्यांनी? मी त्या दिवशी महाजनपूरची इथं योगेशजी फडणवीस ही सगळी मंडळी आलेले आहेत. मी त्या दिवशी पण बोललो, लोकसभेतून जर हिंदू राष्ट्र करायचं असेल, कारण त्यांनी टार्गेट ठरवलेलं आहे 1947ला मुस्लिम पंतप्रधान करणं. आणि जर का झाला, तुमचा कार्यक्रम लिहून घ्या, झालाच. कारण माझं वाक्य पुढचं ऐका. मी सहिष्णुतेने बोलतोय, पण आम्हाला ती सहिष्णुता आम्ही किती दिवस सांभाळायची? आम्हाला शिकवलं, एक गाल पुढं, एका गालात मारले का दुसरा गाल पुढं करा. मग शिवाजी महाराजांनी आम्हाला काय शिकवलं? शस्त्र आणि शास्त्र दोन्ही बरोबर होतं. आर्य चाणक्यापासून ही गोष्ट, प्रभू रामचंद्रापासून. देव होते मग का धनुष्यबाण अंगावरती होता? प्रभू रामचंद्र एवढे ग्रेट होते, धनुष्यबाण का आहे? हनुमंतराय एवढे भगवत भक्त होते, गदा काय हातामध्ये, शस्त्र काय हातामध्ये. पांडुरंग श्रीकृष्ण एवढे दिव्य तत्वज्ञान सांगितलं, बोटामध्ये सुदर्शन का आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. शस्त्र आणि शास्त्र ही हजारो वर्षाची आमची परंपरा आहे. वाक्य लक्षामध्ये घ्या. पुन्हा आपल्याला गुलाबराव महाराजाकडे जायचं, ज्योतिषशास्त्रावरती आहे मी. गाईला भाकरी खाऊ घालणारा, गाईला भाकरी खाऊ घालणारा आणि भाकरी बरोबर गाई खाणारा यांच्यात भाईचारा कधीच होऊ शकत नाही. हे लक्षात आलंय. आता नाही लक्षात आलंय, जेवताना लक्षात येईल. दडपण नाही आलं तुम्हाला?
हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. तिकडे जर पाकिस्तान मुस्लिमांकरता दिला होता, इकडे जर हिंदूंकरता होतं, तर इथं सर्व धर्मसमभाव कसा आला? हिंदूनुसार कायदे का नाहीत? हिंदूनुसार फिलॉसॉफी का नाही? हिंदूनुसार सगळ्या गोष्टी का नाहीत? ऐका, हिंदू राष्ट्र होण्याकरता लोकसभेतून 365 खासदारांची संमती पाहिजे. राज्यसभेतून 165 खासदारांची संमती पाहिजे. आणि राज्यसभेतला खासदार हा जनतेतून निवडला जात नाही, तो आमदारातून निवडला जातो. म्हणून माहिती आहे तरी घ्यावा लागलेत. याचं कारण काय? तिकडे आकडा कंप्लीट करायचा आहे 165 आणि फक्त 15 राज्यांचा सपोर्ट जर मिळाला तर हिंदू राष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. आणि एवढ्या जोरदार टाळ्या वाजवल्या लवकरच होईल मग हिंदू राष्ट्र. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा विग्रह आम्ही संस्थापित केला. वाटलं नव्हतं फक्त 900 करोड रुपये मागण्याकरता RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी दारादारामध्ये जाऊन 900 करोड रुपये गोळा करण्याकरता अविरतपणे प्रयत्न केले. पण ज्यावेळेस त्यांच्याही लक्षामध्ये आलं की हिंदू इतका जागृत झालेला आहे, 5,000 कोटी रुपये केवळ दानमधून जमा झाले, ज्याच्या व्याजावरती अयोध्येमध्ये पहिला विग्रह संस्थापित झाला. अजून कळस तर व्हायचा आहे. ऐका, एक प्रभू रामचंद्र संस्थापित करून आपल्याला थांबायचं नाही. भारत देशाला भगवा पंतप्रधान आणि कळस आणि हिंदू राष्ट्र बसून कळस बसवणं, त्या दिवशी जरा आम्हाला समाधान वाटेल. याच्यावर पण थांबायचं नाही. गत वैभव प्राप्त करून द्यायचे, भारताला विश्वगुरू बनवायचे. इसवी सन 12व्या शतकापर्यंत भारत विश्वगुरू होता. हुनांचे आक्रमण, मुस्लिमांचे आक्रमण झाल्याच्या नंतर हे सगळं नष्ट होत गेलं. तुम्ही असे झोपलेले असले तर होणार. हे पहा, मी कोणतं राजकीय भाष्य करत नाही. हात जोडून तुम्हाला दंडवत प्रार्थना करून बोलतोय. ह्या व्यासपीठावरती सगळे पक्ष समर्पित आहेत. आम्ही कोणाचा झेंडा उचलायला तयार नाहीत. त्यांनी आमचा झेंडा उचललाय भगवा, म्हणून आम्हाला थोडंसं कौतुक करावं वाटतंय. त्यांनी उचललाय. काय अवस्था होती काशीमध्ये महाराज गेल्याच्या नंतर, वास येत होता. पण आज अयोध्येत गेल्याच्या नंतर कॅरिडॉर बनवला. काशी विश्वेश्वराचं एवढं सुंदर बनवलं. उज्जैनला कॅरिडॉर बनवला. अहो, काळाराम मंदिरामध्ये थोड्या दिवसामध्ये भव्य दिव्य कॅरिडॉरची नियोजन चालू आहे. हे सगळं माझं म्हणणं काय, कांदा आणि पेट्रोल इकडे लक्ष न देता मंदिराकडेच लक्ष द्यावं, याचा नाही, सगळीकडे लक्ष द्यावं या विचाराचा मी आहे. बाळासाहेबजी, तुम्ही UMPSC केली आहे का? याचं कारण सांगतो. या विश्वाला 21व्या शतकामध्ये इथून पुढे जेवढं मेडिसिन महत्वाचं आहे तेवढंच मेडिटेशन पण महत्वाचं आहे. आम्हाला हॉस्पिटल पण हवं आहे आणि मंदिर पण हवं आहे. मंदिराच्या जागा हॉस्पिटल या संकल्पनेमध्ये आम्ही नाही. त्याच्या शेजारी भव्य दिव्य हॉस्पिटल उभा करा आणि शेजारी मंदिरही असू द्या. कारण शरीराला होते ती आधी शरीराला होते ती व्याधी, मनाला होते ती आधी, याचा समुच्चय आहे. ज्योतिषशास्त्र ग्रेट आहे. पंचांग नावाच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्राची रचना आहे. सगळ्या गोष्टी कळतात. मृत्यू कळतो ना महाराज. अष्टम स्थान पत्रिकेमध्ये मृत्यूचं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणता ग्रह बसलाय? राहू बसला तर असाध्य आजाराने मृत्यू आहे. वेगवेगळे ग्रह बसले तर त्याच्या वेगवेगळ्या अर्थाने त्याची निमित्ती आहे. शनिवारच्या दिवशी शनी महाराजांच्या दर्शनाला येत चला, तेल वाहत चला. शनी हा कर्माचा फलदाता आहे, लक्षामध्ये घ्या. आणि 7.5 जर कर्म चुकलं तर तो इतक्या स्पष्टतेने दाखवतो. ही गोष्ट तुम्ही ज्योतिषशास्त्र अभ्यासा, मग लक्षामध्ये येईल. नवग्रह, 12 राशी यांचा पूर्ण समुच्चय आपण पत्रिकेनुसार ग्रेट पद्धतीने अभ्यासतो. मृत्यू कळाला, ज्योतिषशास्त्राने सांगितलं तुमचा मृत्यू कधी आहे, लक्षामध्ये आलं. आपल्याला घरी जावं लागेल. मनमाडला आले. मनमाडला आणि तिथं योगायोगाने ऋषिकेशकडे खेमराज महाराज चालले होते. ते म्हटले तुम्ही कुठून आलाय? ते म्हटले मी काशीमधून आलाय. कशा करता आले अध्ययन सोडून? ते म्हटले माझा मृत्यू 1 महिन्यानंतर येणार, सोमवारी दुपारी 12 वाजता माझा मृत्यू काशीतल्या प्रकांड विद्वानांनी सांगितलाय. आणि म्हणून मी गावाकडे आलोय. शेवटी आईवडिलांचं दर्शन घ्यावं, माझा देह ठेवावा. अजिबात घाबरू नका. भगवान गडावरती भगवान बाबा कार्य करतात. म्हटले तुमचा मृत्यू काय, त्यांच्या पुढे जगातला कोणताच प्रश्न सुटू शकत नाही, सुटणार नाही अशी गोष्टच नाही. म्हणजे तुम्ही भगवान बाबाकडे चला. स्वतः खेमराज महाराज त्यांना घेऊन भगवान गडावरती गेले. ऐका, बाबांना सगळा प्रसंग सांगितला. बाबांच्या अंतःकरणामध्ये भगवत भाव जागृत झाला की एवढा ग्रेट एक सत्पुरुष, दिव्य साधना करणारा हा विद्यार्थी आणि मृत्यू योग आहे. बाबांच्या लक्षामध्ये आले. बाबांनी सांगितलं महिनाभर तुम्ही इथं राहा, ज्ञानेश्वरीचे पारायण करा, तुमचा मृत्यू कसा येतो मी बघतो. म्हटले ऐका, विजय पांडुरंगाची मूर्ती संस्थापित झाली होती.
यशवंतरावजी चव्हाण यांच्या माध्यमातून त्या मूर्तीचं उद्घाटन झालेलं होतं, गडाचं उद्घाटन झालेलं होतं. तिथं आलेले आहेत गुलाबराव महाराज आणि बरोबर महिना संपला. अंतकरणामध्ये धाकधूक सुरू झाली आणि झाल्याच्या नंतर लक्षामध्ये आलं, काळ संत काळावरती कसा विजय मिळवताय. जगद्गुरु तुकोबराय तुकाराम नाम घेता कापे यम यम काळावरती विजय मिळवताय संत. भगवान बाबांच्या जीवनात सुद्धा हा किती ग्रेट सुंदर प्रसंग आहे. भगवान बाबांनी सांगितलं, तुम्ही फक्त महिनाभर इथं ज्ञानेश्वरीचं पारायण करा. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. बाबांच्या सानिध्यामध्ये त्यांना सुद्धा अंतकरणामध्ये प्रसन्नता जाणवली की आपला मृत्यू भय दूर करण्याचं सामर्थ्य भगवान बाबांमध्ये दिसतं. ही गोष्ट लक्षामध्ये आली गुलाबराव महाराजांच्या. आणि बरोबर महिना संपला आणि सोमवार आला. बाबांनी सांगितलं, जो पांडुरंगाचं मंदिर आहे, विजय पांडुरंगाचं मंदिर, या मंदिराच्या बाहेर जायचं नाही. बाहेर गेले का तुमचा मृत्यू झालाच, फक्त मंदिराच्या बाहेर पडायचं नाही. पण मृत्यू देवता अशी विलक्षण आहे महाराज, ती तिथं त्या निमित्ताने मृत्यू घडून आणणारच. अशी लघवी जोराची लागली. दुपारी 12 वाजले तर भयंकर लघवी लागली. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये भगवान बाबांनी सांगितलं बाहेर जायचं नाही. आणि मंदिरामध्ये लघवी कशी करावी म्हणून ते म्हटले, काही जरी झालं तर अपराध होऊ द्यायचा नाही मंदिरामध्ये, आपण बाहेर जाऊन लघवी करू. फार लांब गेले नाही, मंदिराच्या बाहेर गेले, लघवी करायला लागले. लघवी करता क्षणी चक्कर आले, धाड दिशी जमिनीवरती पडले. मृत्यू. धावत पडत भगवान बाबा आले. पांडुरंगाकडे पाहिलं रागाने भगवंताने, देवा तुला सांगितलं होतं ना, मी सांगून गेलो होतो की या व्यक्तीला मृत्यू येऊ द्यायचा नाही. माझ्या शब्दाची मी पांडुरंगाकडे, भक्ताचा अधिकार आहे देवाकडे पाहण्यासाठी. पांडुरंगाकडे पाहिलं, त्यांना उचलून घेतलं कडेवरती आणि उचलून घेऊन ती बॉडी आहे तशीच पांडुरंगाच्या समोर आणून ठेवली आणि नाम जप सुरू केला. संतांचा उद्घोष सुरू झाला. ज्ञानोबा तुकाराम, या संतांच्या नावातली ताकद. 2.5 तास तो जप चालला आणि जप चालल्याच्या नंतर 2.5 तास झाले. पांडुरंगाच्या पायाजवळ जे पाणी होतं ते पाणी घेतलं. भगवान बाबांनी फक्त त्या गुलाबराव महाराजांच्या चेहऱ्यावरती शिंपडलं. झोपेतून जसे जागे व्हावेत तसे ते गुलाबराव महाराज देशमुख उठून बसले आणि डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. बाबा काय झालं होतं मला सांगा. बाबाच्याही डोळ्यातून पांडुरंगाकडे पाहिल्याच्या नंतर अश्रू व्हायला लागले. काळावरती विजय संत मिळवतायत. तुका म्हणे काळ, हा काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ. आता करुण शक्य बळ, आता देवाला विनवणी भगवान बाबा करताय. प्रारब्धानुसार शरीर सुटलेलं आहे, मृत्यू साक्षात आलेला आहे. ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेतलं. 2.5 तास साक्षात यमाला सुद्धा पाठीमागे जावं लागलं, काळाला सुद्धा पाठीमागे जावं लागलं. आणि भगवान बाबांच्या शब्दात एवढी ताकद, ते महाराज पुन्हा जिवंत झाले. असे जवळजवळ 18 प्रसंग भगवान बाबांच्या जीवनामध्ये आहेत. त्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये इतक्या दिव्यतेने कार्य करणारे भगवान बाबा, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती असेल, ज्यांच्या समाधीचा आशीर्वाद घेऊन एका वारकरी कुटुंबामध्ये जन्मलेले, सर्वसामान्य नाथरा गावामध्ये जन्मलेलं गोड व्यक्तिमत्व दिल्लीचे तख्त राजकीय क्षेत्रामध्ये गाजवतायत. ते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब भगवान बाबांच्या कृपाशीर्वादाने पुढे सगळं कार्य पाहत आहेत. त्यांच्याही मृत्यूचा योग होता. हेलिकॉप्टर क्रॅश झालं, बुलढाण्याकडे खाली आले. बाहेर आल्याच्या नंतर मुंडे साहेब क्लिअर होते, मुंडे साहेब व्यवस्थित होते. हेलिकॉप्टर मधून पडले ते व्यवस्थित. बरं, स्वभाव मुंडे साहेबांचा बाहेर आल्याच्या नंतर थोडे घाबरलेले पाहिजेत का नाही?
उतरल्याच्या नंतर कंगवा काढतायत आणि भांग पाडतायत आणि आयटीत चालतायत. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. इच्छा होती दिल्लीचे तख्त गाजवायचे. भगवान बाबांच्या समाधीतला प्रसाद दिल्लीचे तख्त गाजवण्याची इच्छा सुद्धा भगवान बाबांनी पूर्ण केली आणि ती इच्छा पूर्ण झाली. थोड्या दिवसामध्ये 3 जून 14 देह ठेवावा लागला. आज आपल्या गावामध्ये त्यांची पुण्यतिथी संपन्न होते. एक एवढी मोठी गोष्ट आहे. कमान सुद्धा आपण एवढ्या व्यवस्थित पद्धतीने मुंडे साहेबांचा वरती भगवान बाबांचा खूप गोड फोटो मानून कमान सुद्धा तुम्ही तयार केली. काळावरती विजय असावा. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अलौकिक पुरुषार्थ काळावरती विजय संपादित केला. आणि काळावरती विजय काय हो, पुरुषार्थ किती आहे, तुकोबऱ्यांचं जीवन धन्य किती आहे. साक्षात भगवंताने त्यांना नेण्याकरता यावं, साक्षात भगवंताने त्यांना घेण्याकरता यावं, याला काळावरती विजय मिळवणं म्हणतात. आता बळ करू शकत नाही काळ. आता करू न शके तुम्ही भगवंताला सांभाळलं, काळाला सुद्धा बाजूला केलं. तुकोबरांनी दिव्य पुरुषार्थ केला. संतांच्या नावामध्ये तुकाराम तुकाराम नाम घेता नाव घेतल्याबरोबर काय होतं. संतांच्या नावामध्ये 4 पद्धतीची ताकद आहे. देवाच्या नावामध्ये 4 पद्धतीची ताकद आहे. देवाच्या नावाने मोक्ष प्राप्त होतो. देवाच्या नावाने पुण्य प्राप्त होतं. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे. पाप नष्ट होण्याचं देवाच्या नावामध्ये ताकद आहे. पुण्य प्राप्त होत आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. बंधाची निवृत्ती होते, बंध नष्ट होतो. नाम माया कार्य बंध नष्ट होतो. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने. भगवंताच्या नावामध्ये बंध नष्ट होण्याचं सामर्थ्य आहे. मोक्ष प्राप्त होण्याचं सामर्थ्य आहे. हरिपाठामध्ये हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणते जीवाचा तया मोक्ष. 4 गोष्टी भगवंताच्या नावामध्ये आहेत. त्याच 4 गोष्टी देवाच्या नावामध्ये 4 गोष्टी प्रदत्त करण्याचं सामर्थ्य आहे. त्या 4 गोष्टी संतांच्या सुद्धा नावामध्ये आहेत. संतांच्या नावाने बंधाची निवृत्ती होते म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम. संतांच्या नावाने मोक्ष प्राप्त होण्याचं सामर्थ्य आहे म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता. संतांच्या नावामध्ये पाप नष्ट होण्याचं सामर्थ्य आहे म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता. आणि संतांच्या नावामध्ये पुण्य प्राप्त करण्याचं सामर्थ्य आहे म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता. कुठे आहे. तुकोबरांच्या संतांच्या नावाने पाप नष्ट होतं. तुका म्हणे पापी जाती संतांच्या जपे. संतांच्या नावाने पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. संतांच्या नावाने बंधाची निवृत्ती होते. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलाय. बंध नष्ट होतो, माया नष्ट होते आणि मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वसुदेव होतो अखंड वदनी व देतो. देवाच्या नावामध्ये जसे 4 गोष्टी आहेत, संतांच्या नावामध्ये 4 गोष्टी आहेत. आणि हा दिव्य पुरुषार्थ तुकोबरांनी केला म्हणून तुकोबराय धन्य आहेत. रामेश्वर भट्ट दुसऱ्या चरणामध्ये. धन तुकोबा समर्था धन तुकोबा समर्था धन तुकोबा समर्था
हा पुरुषार्थ ज्याने केला हा पुरुषार्थ धन तुकोबा समर्था धन तुकोबा समर्था धन तुकोबा चिंतामण महाराज, तुम्ही जर खरोखर एखाद्या चांगल्या गुरूंकडे शिकायला जर असतं ना 12 वर्ष, महाराज आज भारत तुम्ही गाजवलं असतं. काय आवाजात ताकद आहे, काय गोडवा आहे. ते म्हटले मी कुठंच शिकायला गेलो नाही, कुठंच शिकायला गेलो नाही तरी आज एवढं मोठं नाव आहे. निसर्गाची काय उदात्त देणगी आपल्याला आहे. मला वाटतं आज कैलासवासी संजयजी बाळकृष्ण सानप यांच्या स्मरणार्थ तुमची पंगत आहे. यशवंतजी बाळकृष्ण सानप तुमच्या पिताश्रींचं नाव, सतीजी, म्हणजे तुमच्या 3 पिढ्या इथं उपस्थित आहेत. हो, धन्य तुकोबा समर्थ. समर्थ भगवंत आहेत. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. हरी समर्थ आहे आणि मग ते भगवंत समर्थता तुकोबरायमध्ये येते. काय समर्थता आहे, काय धन्यता आहे. तुकोबा, बा शब्दाचा अर्थ आहे बाप. बाप बाप होता आलं पाहिजे. बाप होणं म्हणजे याचा अर्थ सांगतो. स्वतःच्या बापाचा आदर्श डोळ्यासमोर ते ठेवला. एकाने मला प्रश्न विचारला, संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये सळ्या घातल्या, काय अडचण होती. मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर औरंगजेबाचा ऐकला असतात आणि पुन्हा पळून आले असते तर काय अडचण होती. मी त्याला सांगितलं, ज्यांच्या तलवारीची धाक ज्याला मिळाली आणि पाठ दाखवून जो रणांगणातून पळून गेला, त्याचा सन्मान आग्र्यामध्ये औरंगजेबांच्या समोर ते वरती बसलेले होते. वर मान करून कोणी बघायचे नाही, खाली यायचं मुजरा करून मागे 10 पावलं निघून जायचं. राजे तिथं सुद्धा अवमान म्हणून खान 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 तिथं बोलणारा पठ्ठा माझे छत्रपती शिवाजी महाराज. आणि औरंगजेबाला अख्खा भारत घाबरतोय आणि माझा बाप खान 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 बोलून पाठ दाखवून चालत येतो. हे पाहणारे कोण होते लहानपणी? शंभूराजे होते. ते शंभूराजे इकडे येणं शरण जातील का? ते आत्ता 2024चे शंभूराजे थोडे आहेत. जेवण झाले लक्षात येईल या पाठी. याला म्हणतात बाप होणं. बाप शब्दाचा अर्थ सांगू. धन्य तुकोबा. बा का म्हटलं? अनगडशाह फकीरांकडे रामेश्वर भट्टांनी विहिरीमध्ये स्नान केलं. ऐसे नाहती रही असे म्हटले, अशी आग व्हायला का ना आंघोळ केली माझ्या पाण्यामध्ये, माझं पाणी पवित्र आहे. ते म्हणजे अंगाचा दाह होत होता म्हणून आंघोळ केली. ते म्हटले असंच दाह होत राहील. इतका दाह वाढला की त्यांना आळंदीला यावं लागेल. मग स्वप्नात येऊन माऊलींनी सांगितलं, तुकोबांचा अपराध घडलाय. ते पाण्यात बुडायला लावल्या होत्या ना सगळ्या वह्या, त्या सगळ्या वह्या, तो अपराध लक्षात आला. मग त्यांनी पत्र पाठवलं तुकोबरांनी तिकडून अभंग पाठवले. 4 अभंग पाठवले. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. अभंग वाचताक्षणी अंगाचा दाह राहून गेला. तुकोबरांचा एवढा अधिकार आहे. मी सांगितलं त्याला शाप जर खोटा ठरतोय, त्या तुकोबांना भेटायला जायचं. येता येता चिंचवडमध्ये चिंतामण महाराज गोसावी, सानप नाही बरं का, चिंतामण महाराज गोसावी, ते भेटले. हे यांचा अधिकार आहे का म्हणून अनगडशहाकडे एक कटोरा होता. कटोरा माहिती ना आपल्याला? माहिती इकडे काय म्हणतात कटोरा? कटोरा जो भिक्षा मागण्याकरता काय असतं? कटोराच. तो कटोरा म्हटलं आतापर्यंत जगात कुठंच भरला नाही. हा इतका दिव्यता आहे, त्याच्यामध्ये काही टाकलं तरी सगळं नष्ट होतं. घेऊन आले कुठं? चिंतामण महाराजांच्या समोर मागितलं. चिंतामण महाराज तिथं नव्हते आणि मग सेनापतीने ते सगळं पुजारीने टाकायला सुरुवात केली. जाऊन सांगितलं, महाराज इतका डेंजर कटोरा आहे म्हटले, सगळं संपलंय तरी भरेना, धान्याचे गोडाऊन खाली करा म्हटले. धान्याचे गोडाऊन खाली केले, टाकले तरी संपत होतं. कटोरा काय भरत नव्हता. अनगडशहा म्हटले भरल्याशिवाय मी जाणार नाही, नाही तर तुमचा अधिकार नाही. चिंतामण महाराज म्हटले आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे. रिद्धिसिद्धीला साक्षात पाचारीन केलं आणि मग रिद्धिसिद्धीने धान्य टाकल्याबरोबर त्यांचा कटोरा भरला. हे म्हटले यांच्या ताकद आहे, रिद्धिसिद्धी प्रसन्न आहेत.
देहूला तुकोबरांची परीक्षा घ्यायची, खरोखर तुकोबरात योग्यता आहे का काय. धन्य तुकोबा, बा का म्हटलं, धन्य शब्दाचा वैचारिक औपचारिक धन्यता, वास्तविक धन्यता आणि काल्पनिक धन्यता. तुकोबरांची काल्पनिक नव्हती, औपचारिक नव्हती, वास्तविक धन्यता होती तुकोबरांची, म्हणून त्यांना बा म्हणतायत रामेश्वर भट्ट. बा म्हणजे बाप, बाप म्हणजे अधिकार संपन्न पुरुष असतो. दारामध्ये गेले, तुकोबरांच्या घरामध्ये गेले आणि त्यांना वाटतं तुकोबा, माहिती नाही कोण आहे तुकोबा. आवाज दिला, भिक्षांदेही आवाज दिला. तुकोबरांची छोटीशी मुलगी गंगा बाहेर आली. ती येताना हातामध्ये पीठ घेऊन आली. पीठ माहिती ना आपलं, बाजरीचं पीठ, थोडंसं पीठ हातात. ती एवढे चिमुकले हातामध्ये घेऊन आली. त्याच्यात आमची आवली इतकी डेंजर, ती आली असंच हातावरती फटका दिला. एवढ्यामध्ये कळत नाही म्हणले, बापासारखी उदार झाली. एवढ्यामध्ये तुझी लहान छोटीशी भाकर होईल ना संध्याकाळी खायला, तर सकाळी खाली तर संध्याकाळी खाण्याची अडचण आहे. हातावरती फटका मारला आणि जसा फटका मारला तसं पीठ खाली सांडलं. पण त्या बोटाच्या खिंडीमध्ये काही पीठ होतं. ते घेऊन ती छोटीशी गंगा मुलगी बाहेर आली आणि अनगडशहाला स्वाभिमान होता की आपली कटोरा अजून भरला नाही. तिने ते फक्त बोट त्यांच्या कटोऱ्यामध्ये फक्त असे झटकल्याबरोबर अनगडशाह फकीर त्या पिठामध्ये झाकून गेले. कटोरा तर कधीच भरून गेला, पण ते सुद्धा झाकून गेले. लक्षात आले. ते म्हटले, तुम्ही तुकाराम महाराज आहात का? ते म्हटले, नाही, तो माझा बाप आहे, बाप. याला म्हणतात रिद्धी सिद्धीवरती सुद्धा संतांचा अधिकार असतो. चरणावरती असतात रिद्धी सिद्धी कामारी दासी. आणि म्हणून याला म्हणतात धन्य तुकोबा. बा म्हणजे सगळ्याच गोष्टीत काय होते महाराज, बाप होते. वेदाचा तो अर्थ आम्हाशीचा ठाव म्हणण्याचा अधिकार होता. ते देवमान्य संत होते. तुकोबराय देवमान्य संत होते म्हणून धन्य तुकोबा समर्थ. ते शास्त्रमान्य संत होते म्हणून धन्य तुकोबा समर्थ. वेदाचा तो अर्थ आम्हाशीचा ठाव त्यांनी म्हटलंय म्हणून ते शास्त्रमान्य संत होते म्हणून धन्य तुकोबा समर्थ. ते संत मान्य संत होते, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा म्हणून संत मान्य संत होते म्हणून धन्य तुकोबा समर्थ. आणि तुकोबराय हे जनमान्य संत होते म्हणून आज त्यांचा अलौकिक अधिकार आहे. आणि म्हणून एवढे जगद्गुरु तुकोबराय काय पुरुषार्थ केला. रामेश्वर भट्टांचा तो प्रसंग, जयी वह्या पाण्यामध्ये टाकल्या आणि त्या वह्या वरती घेतल्या. जयी दगडासहित वह्या तारीला जशा लाह्या दगडामध्ये भाजल्याच्या नंतर वर येताना दगड खाली राहतो तसं गाथावरती आला. आणि एवढं दिव्य कार्य घडलं. ऐका, गाथा वरती आला तो काय सामान्याने भगवंतांनी परिष्कृत करून तो गाथा हातामध्ये दिला. ऐका, एवढ्या दिव्यतेने तो गाथा जगाच्या समोर ते आलाय. ज्या शेवरती बसून जगद्गुरु तुकोबरांनी बिगर अन्न पाण्याचं 13 दिवसाचं अनुष्ठान मांडलं, ते गाथावरती येण्याकरिता आज सुशिक्षित लोक म्हणतात अभंग लोकांच्या एवढ्या पाठ झाले होते 13 दिवसात लिहून काढले मग तो गाथा आला. मग जळी म्हणजे जळी म्हणजे काय, पाणी दगडासहित आहे. ते पाणी शब्दाचा अर्थ काय लावायचा मग रामेश्वर भट्टाच्या अर्थाचा अभंग, पाण्यात तरले ते वह्या. आणि मग एवढ्या दिव्यतेने ते सगळं एकत्र आलं. ज्या दगडावरती बसून जगद्गुरु तुकोबरायांनी, ज्या शिळेवरती बसून जगद्गुरु तुकोबरायांनी 13 दिवसाचं अनुष्ठान केलं, त्या शिळेकरता देहूमध्ये आत्ता पाठीमागे मंदिर झालं. आणि त्या मंदिराचं उद्घाटन करण्याकरता या 70 वर्षामध्ये पहिल्यांदा पंतप्रधान देहूमध्ये आले सन्माननीय नरेंद्र भाई मोदी. अलौकिक इतिहास करून टाकला वारकरी संप्रदायामध्ये. पहिल्यांदा वारकरी संप्रदायाचा दखल घेणारा व्यक्ती म्हणजे सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब. आणि मग दगडासहित वह्या तारल्या. आणि मग रामेश्वर भट्टांना अधिकार लक्षात आला की आपण ज्या वह्या बुडवण्याकरता आदेश दिला होता, भगवंत येऊन त्या वह्या जगाच्या पांडुरंगाच्या तुकोबरांच्या हातात देत आहेत. तुकोबराय साक्षात विष्णूच आहेत ही प्रत्यय त्यांना आला. त्याशिवाय ही गोष्ट नाही शक्य. अभंगाचं रामेश्वर भट्ट तुझा मने रामेश्वर भट्ट तुझा मने रामेश्वर भट्ट तुझा मने रामेश्वर भट्ट तुझा
धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ भजन केला हा पुरुषार्थ पुरुषार्थ जिन केला पुरुषार्थ पुरुषार्थ जिन केला पुरुषार्थ जिन केला 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 पुरुषार्थ जिन केला पुरुषार्थ जिन केला पुरुषार्थ किरण महाराज ऐक जेने केला पुरुषा जेने केला जेने जेने केला जेने केला काळे वाजवा वा वा एक काळे हा
रे री साक्षात भगवंत येत आहेत आणि घेऊन जात आहेत. धनी रे जगद्गुरु तुकोबाराय असेच तल्लीन होऊन नाचत असतील जगद्गुरु तुकोबाराय भजनामध्ये. पांडुरंगाला पाहिल्याच्या नंतर माहेरावरून निरोप आलाय माझा, माहेरावरून संतादिक संत मला घेऊन आले. आणि आज तुकोबाराय बोलतायत आता 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 मी चाललो गुढी सहित शरीरासहित तुकोबाराय गुप्त होऊन जात आहे, गुप्त होऊन जात. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अगोड चार चरणाचा पुरुषार्थ प्रतिपादन करणारा अभंग. भगवान बाबांनी आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ केला, वामन भाऊ महाराजांनी पुरुषार्थ केला. त्यांचा आशीर्वाद घेऊन दिल्लीचे तख्त ज्यांनी गाजवले ते लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब पुरुषार्थी जीवन जगले, पुरुषार्थी जीवन जगले. सगळे संत परंपरा, राष्ट्र परंपरा, पुरुषार्थी जीवन जगणारी ही परंपरा आहे, पुरुषार्थ प्रतिपादन करणार आहे. म्हणून आज खरोखर समाधान वाटते तुमच्या सगळ्यांची उपस्थिती पाहिल्याच्या नंतर. माझी नियोजित वेळ संपली, 5-7 मिनिटं जास्त झाली, नियोजित वेळ संपली. एवढा पुरुषार्थ केला सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन, तरुण वर्गाने, विशेष तरुण वर्गांचा इथं सहभाग प्रचंड मोठा आहे. अगदी वाढण्यापासून सगळं नियोजनामध्ये, उपस्थितीमध्ये. गावाच्या बाहेर कुठेही या गावातला मुलगा असू द्या, कोणी असू द्या, सप्ताह करता, गावातल्या उत्सवाकरता मोकळा येत नाही. आल्याच्या नंतर 2 रुपये इथं उदात्त अंतकरणाने दान करून हे व्यासपीठ टिकवतायत. आणि म्हणून बाबांनो, आपली कुठेही जा जगाच्या पाठीवरती, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि आगरी असी. जगात कुठेही जा, जन्मभूमी आणि आपली आई हिला आयुष्यात कधी विसरू नका. त्या जन्मभूमीत हा दिव्य भव्य दिव्य महोत्सव निमगाव सिन्नर या गावामध्ये संपन्न होतंय. तालुक्यामध्ये अनेक महोत्सव होतात. मी त्या दिवशी महाजनपूरला कीर्तन केलं, काय तरुणांनी गोड नियोजन केलं होतं, रौप्य महोत्सव, एवढं सुंदर नियोजन. आजही यावर्षी एवढं गोड नियोजन प्रत्येक वर्षी, याही वर्षी फार सुंदरतेने झालं. सगळ्या टीम करता पुनश्च एकदा अभिवादन करतो, धन्यवाद देतो. तेही प्राणापुरते, ते पांडुरंग म्हणतात तेही प्राणापुरते, आवडते मज निरुते, ते मला आवडतात. जे भक्त चरित्राचे प्रशंसित, आणि म्हणून भक्ताचं चरित्राची प्रशंसा व्हावी या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडला. प्रभू रामचंद्र तुमचं उदंड कल्याण करो. रोकडेश्वर भगवान अविरत आशीर्वाद देवो. शनी महाराज तुमचे सगळे दोष परिहार करो, एवढीच प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी थांबतो. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जोरदार टाळी वाजून आपल्याला भजन करायचं. वा वा वा, झालं आपलं भजन. भूक जास्त लागली की का? सगळ्यांनी वरती हात करायचे. वा, हा भव्य दिव्य नाम महोत्सव उभ्या नाशिक जिल्ह्यामध्ये गाजाव, महाराष्ट्रामध्ये गाजाव इतका आखणा, आखीव रेखीव इतकं नियोजन आहे. आपण जर हा 3 मिनिटं जो रोज वरती केले तर पूर्ण फुफ्फुस आपले ऍक्टिव्ह होतात. इकडे 6000 छिद्र आहेत, तिकडे 6000 फुफ्फुसाला छिद्र आहेत. 12000 छिद्र आपले ऍक्टिव्ह होऊन फुफ्फुस आपले लहान मुलासारखे कार्यान्वित होतात. ऑक्सिजनची मात्रा बॉडीमध्ये वाढते, हृदयाचं आयुष्य वाढतं. हृदय वीक झालं ना, मग काय कार्यक्रम होतो तुम्हाला माहिती आहे. आणि वरती हात करून जर आपण रोज 100 टाळ्या वाजवल्या, आपले वैदिक ऋषीमुनी सांगतात जगातला कोणताच आजार तुमच्याकडे येणार नाही. आयुष्य वाढून मिळतं, आरोग्य नष्ट, आपलं आरोग्य छान मिळतं, ब्लॉकेज बिकेज सगळं रक्त प्रक्रिया छान होते, ब्लॉकेज नष्ट होतात. एवढी टाळी वरती हात करून टाळी वाजवण्यामध्ये साधर्म्य. त्यामध्ये भगवत भक्तीमध्ये जर टाळी वाजवली तर नवीन पेशी आपल्या बॉडीमध्ये तयार होतात, आपलं आयुष्य वाढतं. एवढा या धर्ममंडपामधले भगवत भक्तीच्या या दिव्य तत्वज्ञानामध्ये टाळीमध्ये एवढा आनंद आहे. म्हणून वारकरी टाळी वाजवत होता आनंद होण्याकरता नाही. वारकरी डज नॉट डान्स टू एक्सपिरियन्स जॉय. He is joyful, so he dances, so he claps. विठोबार जय जय
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा हात वर करा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाई जय 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 कोणाचा आवाज जास्त ते टाळ पंढरनाथ महाराजांची फौज आहे सगळे टाळ पखवाज टाळी टाळ पखवाज टाळी टाळ पखवाज टाळी थांबा 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 कोणाचा आवाज जास्त आहे उद्या पुरुष मंडळी भरपूर आहेत माता भगिनी पण भरपूर आहेत पार इकडं अतिक्रमण इतकं केलं की आमची पुरुष मंडळी थोड्या दिवसांनी यांना सगळ्यांना बाहेर बसावं लागेल पहिल्यांदा पुरुष मंडळी टाळी वाजवतील कोणाचा आवाज मोठा आणि गोड येतोय पाहू द्या पुरुष मंडळी टाळी वा आता हा आवाज लक्षात घ्या माता भगिनी टाळी भीमराव महाराज बरोबर आहे की भगवंतानी त्यांचा हात गोड बनवला एकसारखा टाळीचा आवाज इकडं म्हणजे आमचं भिंत पडल्यासारखा धड 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 काय माता भगिनी तुमचा हात भगवंतानी गोड बनवला कारण देवाला माहिती आहे ज्या मातेच्या उदरी जन्म घ्यायचा आहे जिचा हात डोक्यावर फिरवायचा आहे त्या मातेचा हात गोड बनवावाच लागेल म्हणून तुमचा हात भगवंताने गोड बनवला झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो माता भगिनींचं विशेष सहकार्य या कार्यक्रमाला आहे पुरुष मंडळींचे सहकार्य आहे उदार दातृत्वाने पुढे या हे कीर्तन टिकले पाहिजेत ही परंपरा टिकले पाहिजे त्याकरता 2 रुपये आपण अन्नदान असेल सगळ्या गोष्टींसाठी उदारदार हॉटेलला गेल्याच्या नंतर आपण 2000 रुपये मित्रांना खर्च करतो वाचूयात बड्डेचा खर्च वाचूयात सप्ताहाकरता दान देऊयात इथं हा भगवत भक्तीचा दिव्य कार्यक्रम गावाला एकत्र आणण्याचं दिव्य व्यासपीठ म्हणजे हे व्यासपीठ आहे उतरणी घेतली का हे सगळी टाळकरी मंडळी ही सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो कृपानगरला पण फार मोठा महोत्सव आहे हरिभक्तपरायण योगेश महाराज आव्हाड किशोर भाऊ कातकडे सगळे ग्रामस्थ मिळून तो कार्यक्रमाचं नियोजन करतात त्यात योगेश महाराजांचे वडील इथं आलेले आहेत आमचे हरिभक्तपरायण सोपान महाराज इथं उपस्थित आहेत सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो आमचे गुळवंचवरून बरेच मंडळी आहेत सगळ्यांची नावं घेतील अशी सगळी पुरुष मंडळी इथं उपस्थित आहेत विजूभाऊपासून इकडे विष्णूभाऊपर्यंत तत्वभूती सगळी मंडळी उपस्थित आहेत त्यांनाही विनम्र अभिवादन करतो महाजनपूरवरून पंचक्रोशीतून बरेच सगळीच मंडळी उपस्थित आहेत सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो आशादान फाउंडेशन आणि रोकडेश्वर क्लासमेट या दोन्ही ग्रुपच्या विद्यमान नियोजनाने त्या दोन्ही फाउंडेशनचे अध्यक्ष हरिभक्त आहेत का पण सर सन्माननीय श्री बाळासाहेबजी सानप सर नाना सर सानप ज्ञानेश्वर सर ही सगळी मंडळी जवळजवळ 21 जणांचा त्यांचा मोठा ग्रुप आहे आणि चंद्रकांतजी खंडू सानप कंडक्टर आहेत रिटायर्ड आहेत का आता सध्या ड्युटी चालू आहे रिटायर्ड आहेत प्रल्हाद दादांच्या घरी बसल्याच्या नंतर तिथं समाधान वाटलं झाले सर्वांचे सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो सभापती साहेब तुम्हाला उदंड आरोग्य लाभावं आता रनिंग किती आहे 74 पुढच्या वर्षी तुमचा भव्य दिव्य अमृत महोत्सव सप्ताहात साजरा करू काय अडचण तुला करून टाकू एखादी काही अडचण नाही राजकीय नेतृत्व आणि गावचं खूप सुंदर नेतृत्व सांभाळतात त्या सगळ्यात जुन्या मंडळींना विनम्र अभिवादन करतो कोणाचं नाव नजर चुकीने राहू शकतं माझं समय दराडे शास्त्री महाराज आले त्यांना धन्यवाद देतो आपल्या सिन्नरमध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यातून एक गायनामध्ये खूप 2 नावं गोड आहेत म्हणजे चिंतामण महाराज आणि विजय महाराज काय फार सध्या सुंदर पद्धतीने गात आहेत खूप धन्यवाद त्यांनाही इकडे सतीश महाराज असतील पांडुरंग महाराज असतील ऋषिकेश महाराज युवामध्ये सुंदर नेतृत्व करतात शिवाजी महाराज
अप्रतिम. आणि पाठीमागे चष्मा घालून तुम्हाला टाळ नाही भेटला का? खाली बसलेले होते. तुम्हाला धन्यवाद देतो, किरण महाराजांना धन्यवाद देतो. झाले सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. जाता जाता एवढे सांगेल की गम के अंदर रात में दिल को न बेकरार कर, शुभ जरूर आएगी सुबह का इंतजार कर. सपने तो सब सजाते लेकिन दूर जाते, सपने तो सब सजाते लेकिन दूर जाते. इस धर्म मंडप में वही आते, इसी धर्म मंडप में वही आते जिसे प्रभु रामचंद्र जी बुलाते हैं, जिसे आशुतोष भक्तवत्सल प्रभु राम